आपण आलेलो बीड परळी राज्य महामार्ग या ठिकाणी शेलूपाती जवळच अज्ञात वाहनाच्या धडकामध्ये हरणाचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. पाहायला गेलं तर या ठिकाणी प्रथमदर्शनी जे काही नागरिक आहेत ते आपल्यासोबत जोडलेले ते एकंदरीत पाहायला गेलं तर काय घटना होती, एकंदरीत किती वाजता तुम्हाला समजलं, कुठली वाहनान धडक झाली असू शकते? मी सकाळी 5 वाजता आलतो रनिंगला, रोडवर पडलेले होते 5 वाजता. गाड्याला नंतर फोन केला आणि रोडवरचे ओढून साईड पडलेला टाकून गेले. कुठलं वाहन असू शकतं? काय हायवा ट्रक, मोठंच वाहन, लहान वाहन नाही. काय कोणाला फोन केले तुम्ही? अधिकारी अजून आले नाही? पोलीस स्टेशन वन अधिकारी तलाठी 6 वाजल्यापासून तुम्ही थांबता येतं? 5 वाजल्यापासून 9 वाजले दादा, आतापर्यंत कुणीच आलं नाही. आतापर्यंत कुणीच आलं नाही. 9 वाजले आता. बरेच जण हो, आम्ही तर थांबलो, कुत्रे बित्रे खाते. या आधी काय अशी घटना घडली होती? नाही, कधीच नाही. डुकरं फिकरं मरते पण हारणं नाही, पहिलीच वेळ आहे. काय किती वाजता समजलं आणि किती वाजता तुम्ही फोन केले? मी सकाळी शेतात जात होतो, आमचे शेजारी थांबलेले होते. मला म्हणले असं असं झालंय. मग मी दहिपत साहेबाला फोन केला. त्यानं वन अधिकाऱ्याला फोन करा म्हणले. वन अधिकारी अजून आलेले नाही. तुम्ही पोलिसांना फोन केला पण त्यांना डायरेक्ट सांगितलं वन अधिकाऱ्याचं काम आहे, त्यांना फोन करा. हा, किती वाजताची घटना आहे? कुणाला फोन गेले? 6 वाजता सकाळी आलतोय. आमचे मित्र इथं आम्हाला कॉल केला की असं हरणाचं इथं ऍक्सिडेंट झालेलं आहे. 6 वाजता आल्याच्या नंतर आम्ही सगळ्यात पहिले पोलीस स्टेशनला कॉन्टॅक्ट केले की साहेब असं ऍक्सिडेंट झालेलं आहे इथं आणि 3-4 हरणं मरून रस्त्यावर पडलेली. त्यांनी सांगितलं की ते वन अधिकाऱ्यांना कॉल करा. आमच्याकडे नंबर नसल्यामुळे आम्ही कृषी अधिकारी मॅडम, बागल मॅडमला कॉल केला, परत तलाठी सरांना फोन केला. त्यांनी नंबर पाठवला, ते फोन केला तर त्यांनी काही वन अधिकाऱ्यांनी फोन रिसिव्ह केले नाहीत, काहीच नाही. म्हणजे अजून पण त्यांचा रिटर्न पण आला नाही, कॉल पण नाही काय. मग आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं की पत्रकार मित्राशी कॉन्टॅक्ट करून आम्ही तुम्हाला संपर्क केल्याच्या नंतर मग तुमच्यापासून पुन्हा मग कॉन्टॅक्ट झालं. आता 6 वाजल्यापासून आम्ही जवळजवळ 9-9:30 वाजते आता, तरी पण कोणी त्यांचा वन अधिकारी इथे आलेले नाही किंवा त्यांच्याकडे काही बेवरस मध्ये सोडून दिलेले आहे. किती या परिसरामध्ये हरणाचं 25-30 हरणाचा कळप आहे या परिसरामध्ये. शेतकऱ्यांचं बरेच नुकसान पण करतात, पण या आधी काही अशी घटना घडलेली नाही ऍक्सिडेंटची वगैरे. ही पहिलीच घटना आहे आणि रानात वनात फिरत असते ते हरणं. कुठलं वाहन असू शकतं? एवढी मोठी धडक बसली, तुम्ही एवढं बघू शकता त्या रस्त्यावर पूर्णपणे रक्त सांडलंय आणि त्याच्यामध्ये प्रेग्नेंट सुद्धा मादी दिसते, एक नर दिसतं, 2 माद्या आहेत, 2 माद्या सुद्धा प्रेग्नेंट आहेत. अतिशय म्हणजे क्रूरतेने उडून गेलेला म्हणून. आता ही जी घटना घडली या घटनेचं पाहता असं की मोठं वाहन असू शकते. 4-5 25-30 हरणाच्या कळपामध्ये 4-5 त्याला सापडले. त्यामध्ये एक नर, 2 मादे, दोन्ही माद्या प्रेग्नेंट आहेत. त्याचं पिल्लू पण आपण पाहू शकतो इथं पडलेले साईडला. आज उद्या त्याची डिलिव्हरी झालेली असते आणि हे सगळं आतडे त्यांच्या इथं रोडला पडलेले आहेत. अस्ताव्यस्त प्रकारे पण मोठं वाहन, हायवा किंवा ट्रक. तर सध्या काय रेतीचं पण चालू झालेलं आहे, हायवा बेफाम चालू आहे, तर रस्ता सुसाट सुटलेला आहे. किती वाजता झाला असं? हे असं बघता 3-4च्या दरम्यान झालेली घटना असू शकते. 2-3च्या दरम्यान रात्री, मध्यरात्रीच्या टायमिंग मध्ये. सकाळी आम्ही आमच्या मित्रांनी हे बाहेर काढले, बाजूला केलं की रस्त्यावरून वाहन रस्त्यावरच पडलेले ते, तुम्ही ओढून बाजूला ओढून बाजूला घेतलं, कारण दुसरे वाहन पण जात होते ना त्याच्यावरून. कुत्रे आहेत, सकाळपासून आम्ही कुत्र्याचं पण इथं हे करतोय, सारखे कुत्रे इकडून अजून पण पाहू शकतात आजूबाजूला कुत्रेच आहे. तिकडे वाटलं तर कुत्रं दाखव सगळं. पण अधिकाऱ्यांना काय याची काळजी नाही. कारण किती वाजताची घटना आहे, तुम्हाला किती वाजता समजली आणि तुम्ही किती जणांना फोन केले? काय रिस्पॉन्स आला तुमच्याकडे? सकाळी ह्यांना प्रथमतः समजले. ह्यांना हे मॉर्निंग वॉकला आल्यानंतर त्यांनी पाहिलं हे हॉर्न पडलेली तो 2-4. त्यांनी कॉल केला, आम्ही आलोत. नंतर पोलीस स्टेशनला आम्ही सांगितलं, पण त्यांनी काय ते सांगितलं, त्यांनी वन अधिकाऱ्याला बोला. वन अधिकाऱ्याने यांना फोन केला तर त्यांनी काय रिस्पॉन्स दिला नाही. तलाठी साहेबाला फोन केला, नंतर बागल मॅडम कृषी सहाय्यक आहेत आमच्या, त्यांना फोन केला, त्यांनी नंबर दिले, त्यांचा काय आला नाही, रिस्पॉन्स नाही आला. नंतर तुम्हाला कॉल केला, तुम्ही आल्यानंतर तुम्ही त्या ह्यांना बोलला ते आता आले. 5 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत कुठलाही प्रशासकीय अधिकारी आला नाही, कारवाई केली नाही, काहीच नाही आले. आता आले? हो, आता आले. आणि घटना खूप म्हणजे माणसाला थोडस मनाला हेलावणारी घटना आहे. 2 प्रेग्नेंट हरण आहेत, एक नर आहे आणि एक प्रेग्नेंट असताना एक त्याच्यातून पिल्लू आज त्याचा डिलिव्हरी झाली असती ना, उद्या झाली असती, त्याचा ते अंत झाला. ते माणसाला थोडस सकाळी बघितल्यानंतर दुःख वाटतं की म्हणजे इतकं आता कठीण आहे ते. आता तुम्हाला ते दाखवता पण येणार नाही आणि माणसाला त्याचा जन्म पण झाला नाही.
अशी घटना, असं वाहन ओढून गेलं, चांगलं नाही. काय दादा किती वाजता तुम्हाला समजलं? किती वाजता समजलं? आम्हाला 7:30-8 वाजता मला समजा इथं आमचे सगळे आहेत नाही, गावातले पोरं आहेत तिथं वॉर्निंगला, त्यानं मला कळलं की मी इथं आलेलो भेटायला. हे ना तेव्हा मी कुठलं वाहन असू शकतं एवढं मोठी धडक आहे? आता हे मोठंच वाहन आहे की ट्रक, टिप्पर किंवा कंटेनर बी, आपले टेलर बी चालू झाले रस्त्याला. संध्याकाळचं आता कोणतं वाहन नेमकं आता मोठ्या वाहनाशिवाय हे होऊ शकत नाही कोणतं. आता छोट्या वाहनाला हे दाद देत नाही. तीन मोठे तीन मोठे हे छोटं बाहेर पडलं ना पिलो त्याचं, ते एक बुकमा झालं, हे 2 समजा आहेत थोडे. हे तर एकाचा पहिलीच सगळं घटना आहे रस्त्यावर. पहिली इकडे हरणाचं म्हणजे पहिली वेळ आमच्याकडे हे रोडला जे होणं ते. तुम्ही पाहू शकता ड्रायव्हरांचा हलगर्जीपणा. काय डरा तू बघितलंस किती हरण आहेत, कसं झालं असं? 3 हरणे आहे आणि ते मोठी एक तर मोठी दरग असू शकते आणि ते उडून जाणं माझी फुल स्पीड मध्ये असू शकते. आणि यांची काय जात असते, उडी जागेवर घेतात. जे 3 सगळं गेले ते जागा उडून पडले. एक चाक खाली गेलं त्याचं तुला बाहेर पडलं आणि 2 उडून बाजूला पडलं. तुम्ही पाहू शकता अतिशय हलगर्जीपणाचा जो आहे तो कळस या ठिकाणी पाहायला गेलं. 5 वाजल्यापासून या ठिकाणचे ग्रामस्थ प्रशासकीय यंत्रणेला फोन लावतायत, पोलिसांना फोन लावतायत, वन विभागाला फोन लावतायत, पशुवैद्यकीय डॉक्टरांना फोन लावतायत, तलाठी महसूल अधिकारी यांना सुद्धा फोन लावतायत, परंतु कुठल्याही प्रकारची त्यांच्याकडून प्रक्रिया कारवाईची झालेली नाहीये. यामध्ये प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर येत आहे. यांनी सांगायचं त्यांना फोन लावा, त्यांनी सांगायचं यांना फोन लावा, याशिवाय दुसरं काही झालेलं नाही अशी देखील या ठिकाणी प्रतिक्रिया समोर आले. यामध्ये आता नवीन काही अपडेट्स मिळतील का? वन अधिकारी या ठिकाणी पोहोचले, त्यांची देखील प्रतिक्रिया आपण घेणारच आहोत. यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन बाळासाहेब गरज, मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, शिरसाळा, परळी, बीड.